मातोश्रीच्या अंगणातल्या वांद्रेपूरमध्ये ठाकरे गटाचे नेते आणि प्रशासन आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। आमदार वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघातील भारतनगरमध्ये एसआरएनं पाडका मोहीम हाती घेतली, मात्र या पाडकामाला वरुण देसाईंनी विरोध केला। यावेळेला एसआरएचे अधिकारी आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने येऊन गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। बघूया। हे आहे वांद्रेपूर्व मधील भारतनगर। गुरुवारी सकाळी इथे 200-250 पोलीस बळ आणि जेसीबी बुलडोझरसह अधिकारी पोहोचले। इथल्या 178 घरांना जागा खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या, मात्र या पाडकामाला स्थानिकांसह ठाकरे गटानं विरोध केला। मुंबई महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कारवाईला सुरुवात केलेली आहे। पुन्हा एकदा बघूयात की बांद्रामधला हा भारतनगरचा संपूर्ण परिसर पोलीस प्रशासन यासोबतच जेसीबी या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी कारवाईवर मात्र ठाम आहेत। भारतनगर तोडकामाला शिवसेना ठाकरे गटासह स्थानिकांनी तीव्र विरोध केलाय। वांद्रेतील भारतनगर परिसर अदानी समूहाला विकासासाठी देण्यात आलाय। 178 बांधकामांना नोटीस बजावून ही बांधकामं हटवण्याचे निर्देश देण्यात आले। 178 बांधकामं पात्र असूनही बांधकामं हटवण्यापूर्वी कोणताही करार झाला नसल्याचं वरुण सरदेसाई आणि स्थानिकांचं म्हणणं आहे। आधी करार करावा आणि नंतर ही बांधकामं हटवली जावीत अशी ठाकरे गटाची मागणी आहे। ज्यांच्यासोबत करार झालेत आणि जे स्थानिक स्वतःहून आपली बांधकामं हटवण्यास तयार आहेत त्यांची बांधकामं हटवली जाणार आहेत। भारतनगर मधील हा परिसर विकसित करण्यासाठी अदानी समूहाला देण्यात आला अशी माहिती स्थानिक आमदारांनी दिली आहे। मात्र स्थानिकांच्या संमतीशिवाय करार न करताच आधीच पाडकाम करायला सुरुवात केल्याचा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला। घर बनेपर्यंत आम्ही त्यांना एवढं रेंट देणार। ही सगळी घरं पात्र आहेत का? तर पात्र आहेत, म्हणजे हे काय घुसखोर नाही, हे एसआरएने मान्य केलंय। मग आपण जी घरं तोडतोय त्यांच्यासोबत आपण आधी करार करा आणि मग त्यांची घरं तोडा, एवढी माफक अपेक्षा आहे। या दरम्यान वरुण सरदेसाईंच्या आंदोलनात आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली। वज्रमूठ दाखवत तोडक कारवाईला विरोध असल्याचं आदित्य ठाकरेंनी दर्शवलं। आपण पाहत असाल इथे अदानी समूहाची जी दादागिरी होती ती आज आम्ही मोडून काढलेली आहे। हेच चित्र जर आपण आज रोखलं नाही, मुंबईकर म्हणून मराठी माणूस जर हे रोखलं नाही तर अदानी प्रत्येकाच्या घरावर बुलडोझर घेऊन येईल आणि आज इकडे भारतनगर असो किंवा उद्या धारावी असो कुठेही जर असं झालं तर तिथे आम्ही मध्ये येणार म्हणजे येणार। तर आम्ही स्थानिकांसोबत करार करण्यास तयार असून जे करार करतील त्यांच्या बांधकामांना हटवलं जाईल अशी भूमिका प्रशासनानं घेतली आहे। माझ्याकडे कुठलीही ऑर्डर नाही तरी पण मी केवळ बाबा हे नसताना देखील मी आज थांबलेले आहे। ह्याच्यात आम्हाला कुणाचाच अवमान देखील करायचा नाही आणि ह्या लोकांनाही आम्ही वेळोवेळी म्हणजे सप्टेंबरपासून आम्ही नोटीस देत आलेलो आहोत। एका दिवसात आम्ही आलो तोडतोय असंही काही नाहीये। ठीक आहे, मात्र मग आता जे करार करणार नाहीत त्यांच्यावरची कारवाई तुम्ही थांबवणार आहात का? जे करार करणार नाहीत त्याच्यात आता पुढे न्यायालयाचे काय आदेश आहेत ते आम्ही तपासून मग आमची पुढील कार्यवाही होईल। सध्या तात्पुरत्या स्वरूपात ज्यांचे करार झालेले नाहीयेत अशा बांधकामांच्या पाडकामांना स्थगिती देण्यात आली आहे। पण या आंदोलनाच्या निमित्तानं मुंबई ठाकरेंचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।